पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्येश्वर मंदिर परिसरातला दर्गा हा ट्रस्ट स्वतःच हटवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। या ट्रस्टच्या निर्णयाने पुण्यातलं वातावरण आता काहीसं निवळलंय। पुण्येश्वर मंदिरातला दर्गा हा ट्रस्टकडून हटवला जाणार आहे। दरम्यान ट्रस्टने स्वतः पुढाकार घेऊन दर्गा हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे पुण्यातलं वातावरण हे आता निवळलंय। पुण्यातून ही महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्येश्वर मंदिर परिसरामध्ये काल थोडा तणाव निर्माण झाला होता। दर्गा हटवणार अशी अफवा तेव्हा पसरली आणि त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात मुसलमान जमाव जमा झाला होता। त्यानंतर आता ट्रस्टने स्वतः निर्णय घेतलेला आहे की तिथला दर्गा हटवला जाणार आहे, त्यामुळे पुण्यातलं वातावरण निवळलंय। पुण्येश्वर मंदिर परिसरातली ही कालची दृश्य आहे। मुसलमान जमावाने तिकडे एकच गर्दी केली होती, मोठा जमाव तिकडे आपण बघतोय। दर्गा हटवला जाणार अशी माहिती मिळताच या सर्वांनी गर्दी केली। मात्र आता स्वतः ट्रस्टने निर्णय दिलेला आहे, स्वतः ट्रस्ट पुढाकार घेत हा दर्गा हटवणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। सल्लाउद्दीन दर्ग्याचा जो अनधिकृत बांधकाम होतं आणि कोर्टाने ज्याच्यावरती ताशेरे ओढले होते आणि महापालिकेला ते बांधकाम काढायला सांगितलं होतं, त्यानंतर तणावाची परिस्थिती संपूर्ण शहरभरामध्ये झालेली होती। परंतु अखेर मुस्लिम समाजाने जे आहे ते पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हे स्वतःहून आम्ही बांधकाम जे अनधिकृत ठरवलं गेलेलं आहे ते काढतो अशा प्रकारची भूमिका आता घेतलेली पाहायला मिळते। या भूमिकेनंतर पुन्हा एकदा जो आहे तो कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा केलेला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो मुस्लिम समाज सगळ्या बाजूला जो आहे या चौकामध्ये घोळक्याने थांबलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाठीमागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये युवक जे आहेत ते अशा प्रकारे ठिकठिकाणी जमलेले आहेत। तर दुसरीकडे पोलिसांची जी आहे ती तारांबळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजातील युवक जे असतील ते या ठिकाणी घोळक्याने आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हा जो केला जातोय, जो अनधिकृत बांधकाम जे पाडण्यात येत आहे त्याच्या विरोधामध्ये हे सगळे लोक आहेत आणि घोषणाबाजी देखील बराच काळ जी येते या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली। परंतु पुणे पोलीस आयुक्तांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय जो आहे तो ट्रस्टींनी आणि त्यांच्यासोबतच्या असणाऱ्या सभासदांनी घेतल्याची माहिती सध्या मिळते। हे सगळं जे अनधिकृत बांधकाम मानलं जात आहे, जे सांगितलं आहे कोर्टाने पाडण्यासाठी, त्याला त्यांनी कबुली दिलेली आहे आणि त्यांनी स्वतःहून हे बांधकाम आम्ही काढून घेतो अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते पुणे पोलिसांच्या आयुक्तांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता नेमके पोलीस काय भूमिका घेतात आणि महानगरपालिका काय भूमिका घेते आणि हे नेमकं बांधकाम कधीपर्यंत त्यांच्याकडून स्वतःकडून हटवलं जात आहे हे पाहणं मात्र आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।